सेक्शन 2 वरती येतोय आता आपण. सेल्फ रिअलायझेशन. सेल्फ रिअलायझेशन म्हणजे स्वतःला स्वतःची ओळख करून देणे. ओके. मग प्रश्न काय, मी खरोखर बिझनेस वरती फोकस होतो की मी फक्त बिझी होतो? फोकस असणं म्हणजे काय की तुमचे दरवर्षी तुम्ही जानेवारीला किंवा कुठल्या तरी दिवशी प्रत्येक बिझनेसमॅनच्या मनामध्ये एक टार्गेट नंबर असतो की मला हा नंबर अचीव करायचा आहे. जो फोकस आहे तो रस्ते शोधतो की बाबा ते तिथपर्यंत कसं पोहोचायचं आहे. आणि जर फेल झाला किंवा तिथपर्यंत नाही पोहोचला तर तो कोचकडे जातो किंवा मेंटॉर्सकडे जातो किंवा त्याच्या इंडस्ट्रीमध्ये ज्या लोकांनी ते अचीव केलेलं त्या लोकांकडे जातो, अभ्यास करतो. मला नाही माहिती ना त्याला, आता त्याला माहिती तो फोकस आहे तर त्यांनी काय करायला पाहिजे. बरेच लोक काय करतात, बिझनेसमध्ये टेन्शन आहे मग जाऊन दारू पितात. सॉल्व होते. पहिला एक प्रॉब्लेम होता, आता 4 प्रॉब्लेम आहेत. दारू पिऊन प्रॉब्लेम सॉल्व होत नाही, सिगरेट पिऊन प्रॉब्लेम सॉल्व होत नाही, रडत बसून पण प्रॉब्लेम सॉल्व होत नाही. फोकस माणूस, फोकस म्हणजे ते अर्जुनाची स्टोरी सगळ्यांना ऐकते आठवते ना. द्रोणाने जेव्हा विचारलं सगळ्यांना की भैया धनुर्धर कौन बनेगा, उसका एक ही टेस्ट है, मैं आपको पूछूंगा कि आपको क्या दिखता है, हाँ काय दिसते तुम्हाला. मग सगळे कौरव सगळे पांडव सगळे एका लाईनीत उभे होते, 105 असतील कदाचित. त्यांनी कोणालाच बाण चालवायला नाही दिला. धनुष्य बाण पकडल्यानंतर तो फक्त विचारायचा क्या दिख रहा है. लोक सांगायची जे जे दिसतं ते. कोण सांगायचं आकाश दिसतंय, झाड दिसतंय, पक्षी दिसतात आहेत, पानं दिसतात आहेत, फळ दिसतात आहेत. त्यांनी शूट करायला नाही दिलाय. एकच होता जो बोलला की गुरुवर्य मुझको खाली चिड़िया की आंख दिख रही, पूरी चिड़िया भी नहीं दिख रही है, खाली क्या दिख रही है. जो टार्गेट होता फक्त ते दिसत होतं. आणि त्याला सांगितलं शूट, आणि ही हॅड शॉट आणि एक्झॅक्ट डोळ्यामध्ये ते लाकडाच्या चिमणीमध्ये काय काय जे काय बनवलं त्याला त्याने हिट केलं होतं. आणि दॅट वॉज अ क्वालिफिकेशन. मग जर तुम्ही अर्जुन असता आणि मी आज गुरु द्रोण असतो आणि तुम्हाला विचारलं होतं तुमचा टार्गेट काय होता आणि डिड यू हिट युअर टार्गेट, मग तुम्ही बोलाल की नाही. का? क्योंकि तुमको तो पूरा बगीचा दिख रहा था ना. तुम्हाला तर फॅमिली पण दिसत होती, तुम्हाला तर मित्र पण दिसत होते, तुम्हा लोकांना समाज पण दिसत होता, तुम्हा लोकांना 10 यात्रा पण करायच्या होत्या. म्हणजे एक फंक्शन सोडायचं नाही तुम्ही. लोक नाराज होतील म्हणे. आणि लोकांना खुश करून कुठला बँक बॅलन्स वाढला तुमचा. लोक नाराज झाली पाहिजे, त्यालाच बिझनेसमॅन बोलतात. तुम्ही काय चॉकलेट आहे काय सगळ्यांना खुश ठेवायला. काय एवढा लोड का घेताय स्वतःवरती. मी बघा, मी एक नंबरचा नीच माणूस आहे, मी कोणाच्याच कशात जात नाही. लोक नाराज होतात, मला चालतं. कारण की जर मी इथे 10 दिवस फोकस नाही राहिलो ना, 10 दिवसामध्ये इथला गेम चेंज होऊन जातो. 10 दिवसामधलं ते इंजिन चालू केलेलं असतं ना, जे फिरवलेलं असतं ना घर 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 ताकद लावून, 10 दिवसामध्ये थंड होऊन जातं. मग परत यावं लागतं, मग परत ते करकरचा आवाज येतो, मग परत ताकद लावायची. आणि असं भरपूर वेळा करून बघितलंय मी, ऑन ऑफ. नंतर काय आलं, साला नाही, पूर्ण सगळं सोडून इथे जोपर्यंत मी पण बसत नाही, सर्वस्व जोपर्यंत टाकत नाही, 100% जोपर्यंत देत नाही तोपर्यंत इथला गेम चेंज होणार नाही. आणि जेव्हा तुम्ही 100% द्यायला चालू केलं, जी लोक मला ओळखतात वर्ष 2 वर्ष 3 वर्ष, मी 6-6 महिन्याने गेम बदलून टाकतोय. 6-6 महिन्याने. पुढच्या 6 महिन्यामध्ये मी काय करणार आहे तुम्ही गेस पण नाही करू शकत, एवढा चेंज करून टाकतो. कारण की काय शिकलो मी पण माझ्या सगळ्या चुकांमधून, की आपण काय राहायला पाहिजे आपल्या धंद्यावरती, फोकस. नाही मग असं बाकीचं कसं, बाकी सगळं जग मॅनेज करतं, सगळं जग मॅनेज. पुढचा प्रश्न, मला माझ्या बिझनेसचे नंबर, मार्जिन, टार्गेट क्लिअर होते का. तुमच्या बिझनेसचे नंबर्स म्हणजे किती प्रोडक्ट विकणार आहे, किती क्वांटिटी विकणार आहे. मार्जिन म्हणजे एवढं, माझा ह्या प्रोडक्टला 10% आहे, त्या प्रोडक्टला 20% आहे, B2B मध्ये मी ह्या पर्सेंटेजला बिझनेस करतो, B2C ला मी ह्या बिझनेस मार्जिनला बिझनेस करतो. माझे टार्गेट एवढे होते गेल्या वर्षाचे. टार्गेट तरी माहिती आहेत का तुम्हा लोकांना. एकतर येस आहे किंवा नो आहे, त्याच्यामध्ये माहिती होतं पण नाही. एकतर माहिती आहे किंवा नाही, येस आणि नो.
व्हाईट आणि ब्लॅक सारखा प्रश्न येतो. मग माहिती नव्हते तर का नव्हते माहिती असं तिथे लिहिलंय आपण, की नंबर्स का नव्हते माहिती तुम्हा लोकांना. कोणी अडवलं होतं तुम्हाला, कोणी तुमचे हातपाय बांधून ठेवले होते की तुम्ही नंबर्स तुमचे टार्गेट ठेवू शकत नाही. नाही सर टार्गेट ठेवले की कशाला उगा ते टार्गेट ठेवायचं, ते अचीव होत नाही, उगा टार्गेट ठेवून असं थोडी ना काय असतं. टार्गेट ठेवावाच लागतो. टार्गेट नसेल तर मग डोळे बंद करून काय अंधारात खेळायला चाललंय की काय. मला फिलॉसॉफी सांगायला येऊ नका उगाच. आपल्या दोघांमध्ये जर कोणी भाषण द्यायचं असेल तर ते मी देतो, कारण की माझा धंदाच तो आहे. तुम्ही लोक मला फिलॉसॉफी सांगायला येऊ नका. सर वाय टू कीप टार्गेट, यू नो, नो नीड ऑफ कीपिंग टार्गेट, आय विल डू व्हॉट इज नीडेड टू बी डन. हे सगळं ते मोठे मोठे भाषण फिलॉसॉफी, तुम्ही गौतम बुद्ध झालेले नाहीयेत अजून. टार्गेट असायला पाहिजे तर कळणार आपल्या लोकांना की आपण पास होतोय की फेल होतोय. गोल असायलाच पाहिजेत. हा एक लेवल येते, एका लेवल नंतर टार्गेटची गरज नसते, गोलची गरज नसते, काही नसते. माणूस पुढे जातो. जसं आज मोदींनी टार्गेट ठेवलं नसेल, सचिन तेंडुलकरने टार्गेट ठेवलं नसेल, विराट कोहलीने टार्गेट ठेवलं नसेल की आयुष्यामध्ये काय करायचंय, ते लोक तिकडे पोहोचले जिकडे पोहोचायचं होतं. तिकडे ठेवायची गरज नाहीये. आपण अजून खूप गरीब लोक आहोत. आपल्या लोकांना टार्गेट ठेवून काम करावंच लागतंय, म्हणून टार्गेट असायला पाहिजे. गेल्या वर्षी पॉइंट नंबर 3, मी रोज सेल्स केला होता का? रोज 365 डे. कारण की मला असं वाटतं बिझनेसमॅनची एकच जबाबदारी असते, सेल्स. मी रोज केला होता का, हा की ना, बस एवढंच. एकतर हा असेल किंवा एकतर ना असणार. मला माझा एक्झॅक्ट प्रॉफिट माहिती आहे का? एक्झॅक्ट म्हणजे मला ते पुन्हा 382 असं नको. एक्झॅक्ट म्हणजे तुम्हा लोकांची अकाउंटिंग आहे का प्रॉपर बिझनेसची? कुठेतरी या जगामध्ये कच्च्या डायरीवरती तरी कुठे लिहिलेलं आहे की हा माझा सगळा खर्च आहे, हे माझं इन्कम आहे, मी एवढे वर्षभरामध्ये कमवले, एवढं कमवतोय, नेट एवढं आहे माझं. हा नंबर आहे का तुमच्याकडे? येस किंवा नो, बस एवढंच. त्याच्यामध्ये दुसरं काही नाहीये. आणि आता पुन्हा ह्या प्रश्नांमधून आणि एवढ्या सगळ्या भाषणामधून जर तुम्हाला काही रिअलाइज झालं असेल तर तुम्हाला इथे आता पुन्हा लिहायचंय. पुन्हा तुम्हाला 5 मिनिटाचा टाइम देतोय. जर मी प्रामाणिकपणे सांगितले तर मी बिझनेस नाही करत होतो, कारण की म्हणजे जे तुमचे नंबर अचीव नाही झाले किंवा नंबरच नाही ठेवले, कारण की मला नाही माहिती, तुम्ही तुमचं कारण स्वतः लिहायचंय. जर तुम्हाला ताप आला तर मी तुम्हाला तापाची गोळी देऊन फायदा नाही. ताप का आलाय ते आपल्याला बघावं लागेल. एक्झॅक्टली प्रॉब्लेम कुठे आहे? तुमच्या माइंडसेट मध्ये प्रॉब्लेम आहे की तुमच्याकडे मेंटॉर नव्हता, की तुमच्याकडे टीम नव्हती, तुमची फॅमिली तुम्हाला सपोर्ट नाही? तुम्हाला काय वाटतंय की रिअल कारण काय, की तुम्ही बिझनेस का डिस्ट्रॅक्टेड होता, का फोकस नव्हता तुमच्या धंद्यावरती? नाही सर तुम्हाला काय सांगू, ऑपरेशन झालं. मग ऑपरेशन झालं तर ऑपरेशन तर डॉक्टर करत होता ना, तुम्ही तर नव्हता करत ना. ऑपरेशन हॉस्पिटलच्या बेडवरती बसून पण बिझनेसचा विचार करता आला असता. हा बिझनेस करता नसता आला, पण विचार तरी करता आला असता. मग विचार करा की काय काय तुम्हाला डिस्टर्ब केलं होतं ह्या वर्षामध्ये.